रस्ता आहे ह्या खडीच्या याच्यावरती, हे पाहू शकतो आपण. हे बघा नागान या ठिकाणी ना गाडी बोलायला ना नागान त्रास होतोय बघा अक्षरशः आहे ना. हे बघा ही गाडी आता या ठिकाणी गेली आहे बघा लाईव्ह मध्ये, फुलांची गाडी. योग्य नाही गोष्टी, नाही तर मग बनत्या म्हणा. नाही आता तुम्ही आता मला सांगा बघा, हे एवढे मोठे ढिगार आहे आणि याच्यावरती गाडी जातीये काय. ते तुमच्या अगोदर आहे ना दोन गाड्या तिथे फसलेल्या आहेत. एका गाडीचं डायरेक्ट पूर्ण इंजिन तुटलं पूर्ण डायरेक्ट. दिसत नाही काय नाही. त्यांनी बॅरिगेस लावायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं साहेबांना बॅरिगेस लावाय, नुकसान होईल म्हटलं. कोण साहेब होते? साहेबांचं नाव नाही माहिती, पण मी सांगितलं त्यांना बॅरिगेस लावा म्हटलं. तुमच्या गाडीची काय नुकसान झाली का? नुकसान नाही झाली, पण आता काय जाऊ दे, झालं गेलंय काय एवढं विषय नाही. आता हे बघा ही गाडी बंदी या ठिकाणी फसली बघा. काय करणार आता, असं नुकसान झालं. हे बघा ते सगळं आहे ना. हे बघा ह्या ठिकाणी सगळे ना हे फुलं वगैरे सगळी पडलीत आणि अक्षरशः आहे ना. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण आहे ना, पूर्ण चिमटून गेले सगळं. बघा किती नुकसान आहे या गाड्यांची. हो कशाला हे निष्कारण लावून ठेवले अपघातासाठी. हा किती मोठं जोरात गाडीला तर का बसलाय. काय झालं इथे तुमचं नुकसान झाले? गाडी चालूच आहे, मी आता बंद केली. गाडी चालूच आहे. काय झालं नुकसान नाही गाडीचं? गाडी चालू नाही, लाईट बिट आहे. तुकडा आहे ना. हा दुसरा अपघात या ठिकाणी. सॉरी तिसरा अपघात आहे. आणि हे बघा पाहू शकतो आपण या ठिकाणी ना. हा तिसरा या ठिकाणी अपघात झालेला आहे. हे नागाने यांनी हे बॅरिकेडिंग या ठिकाणी बघा. हे आहे ना ही कच ढीग ठेवले त्याच्यामुळे काही दिसत नाहीये. लाईटीच्या चमकले का काही दिसत नाहीये, त्याच्यामुळे हा या ठिकाणी अपघात झाला. या ठिकाणी मगाशी एक हॉटेल ब्लू ड्रीपच्या समोर डायरेक्ट एका गाडीचं इंजिन डायरेक्ट तुटलेलं आहे पूर्ण. मोठं यांना आहे ना हे सगळं जे काय वाहन चालक आहे त्यांनी खूप कृपया या रस्त्याने येताना आपण सावकाश यावं. कारण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ना हे जे ढीग आहे ते ढीग या ठिकाणी ठेवले आहेत. त्यासाठी आपण मार्गाने प्रवास करत असताना सावकाश प्रवास करावा ही आपल्याला विनंती आहे. प्रफुल्ल भाऊ काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात ना ढीग ठेवलेत आणि या ठिकाणी अपघात होतात, काय सांगा याबद्दल आपण? रात्रीच्या बारी हे ढीग दिसतच नाहीये प्रवाशांना येणाऱ्या, याचा त्रास होतोय. त्यांनी त्याला काहीतरी लावलं पाहिजे होतं. पण यांनी हे कशा ठेवले? याला कारण काय? याचं हे काय एकतर वरून पूर्ण उतार आहे, पूर्ण वरून उतार आहे, इकडे चढ आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा होतोय. आता हा चौथा अपघात या ठिकाणी झालेला आहे. आम्ही आत्ताच तिकडे 3 गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही आत्ता तिथं घाटमाथ्या होतो. या ढिगाऱ्यामुळे तिथं ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि प्रशासनाने इथं काही सूचना किंवा बोर्ड किंवा काही लावलेली नाही. या खडीचा पाण्यामुळं डांबरासारखा हे झालेला आहे. पूर्ण येणाऱ्या गाडीला काहीच कळत नाही नक्की काय आहे. रस्ता आहे म्हणून मग ड्रायव्हर पुढे चालत असतो. ही बघा आता ही पुलांची गाडी होती. अजून दगड नसतंय का?
तेव्हा किती मोठा दगड याच्यात खाली अडकलाय आपण पाहू शकतो बघा. नाही नको दादा मागे नको थांब तसंच राहू. पुढे घे बरं. दे पुढं. थांबा. अजून पुढे गेला दगड चाललाय. हे बघा किती मोठा दगड याच्यामध्ये अडकलाय. म्हणजे किती आव्हान चालकांचे किती मोठं नुकसान होते बघा तुम्ही. मागे टोलची वसुली या ठिकाणी जमा चालू आहे, परंतु याकडे कोण लक्ष देत नाही. बाबा हळू ये इकडे, आम्ही शूटिंग करता ये मागे थांब तो दगड मागं सरतो. आता पुढे घे. नको थांब ते सायलेन्सर तोडून टाकेल तो. दगड निघतो बघा तुमचं काय नाही का मोकळा आहे. नाही ना तो आला तर होय, दगड वाढते इकडे. नाही ना जाम गुतलाय तुम्हाला. हे बघ जोर दूर तोडावं लागेल. तसं नाही हा हा दगड मोकळा आहे. लाईट लावा बघ. मोकळा आहे पण तू इकडे नाही निघणार. गाडी काय थोडी पुढे बसला नाही काय एक काम कर ना, या गाडीच्या चाकाखाली हा ह्याच्या खाली दगड घाल दगड आणि हे दगडाचा चढ सापड दगड आणतील. ही गाडी चढ आज सापड दगड. इथं तेच आता चढ बरोबर. आता वर चढ डायरेक्ट चल. हा हा थांब बघ बरं. हा बस 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 हा ओके ओके थांब 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 थांब. आता काढ आता वड हा दगड म्हणजे तिकडे घुसला आता वर. एक काम करा ना, जॅक आहे का? नाही नाही अरे ऐक ना अजून चढ त्याच्यावरती. हा बस आता वड इकडे. त्याला माग वडा पण इकडे नाही निघालाय आता तो. दगड लावला. हा उठला. थोडी पुढे घ्या अजून जरा. थोडी पुढे घ्या थोडी. सोड रे. हा बस आता पुढे ओढून घे इकडे आता. ब्रेक टाक, हँड ब्रेक. तो दगड काढायची का? दगड इकडे पुढे वळायचं बघा आता. तेव्हा सोड नाही रे बाबा. तो नाही हा इथं खाली दगड आहे बघ मोठा. आता बरं सर इकडे वळ आता. मोकळं झाली का? हा झालं मग. अरे तिकडे निघत नाही इकडे निघ इकडे टायर वरती गेलाय. निघाला हा सावकाश सावकाश बरोबर.
एवढा दगड घुसला होता बघा. केबल तुटली काय मुंबई केबल ना गाडी नाही कळत. रेट नाही केबल